नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम। वळूया पुढील बातम्याकडे। शेगाव नगर परिषद विशेष सभा तहकूब, मुख्याधिकारी रजेवर, नगराध्यक्ष आक्रमक। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी गौतम इंगडे। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सौ जयश्री काटकर बोराडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात नगराध्यक्ष प्रकाशभाऊ शेगोकार यांनी 20 जुलै 2026 रोजी बोलावलेली विशेष सभा निष्फळ ठरली आहे। आरोग्य सभापतींची तक्रार डीपी रोड व पोल शिफ्टिंग कामे, व्यापारी संकुलातील दुकाने वाटप, अधिवक्ता नियुक्ती आणि नागरिकांवरील मारहाण प्रकरणी कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी ही सभा आयोजित केली होती। मात्र सभा सुरू होण्यापूर्वीच मुख्याधिकाऱ्यांचा वैद्यकीय रजेचा अर्ज प्राप्त झाला आणि विषयांच्या टिप्पण्याही उपलब्ध नसल्याचे समोर आले। प्रशासकीय हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत नगराध्यक्ष शेगोकार यांनी ही विशेष सभा 27 जुलै 2026 पर्यंत तहकूब केली आहे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी गौतम इंगडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। आजची जी सभा होती त्याबद्दल आपण काय सांगणार यामध्ये? आम्ही सर्वात जास्त तर सीओ मॅडम यांच्यावरच नाराज आहोत, कारण की आम्ही पहिल्या मीटिंगपासून सगळे कामं सांगतोय त्यांना, सगळे काही अर्ज देतोय, पण आत्तापर्यंतही आमचा एकही अर्ज स्वीकार झालेला नाही, एकही काम झालेलं नाही प्रभागाचं। दरवेळेस आम्ही सांगतो ते काहीच होत नाही। प्रत्येक मीटिंगपासून आम्ही एक मीटिंग नाही, याच्यासाठी सगळे सबूत आहेत याच्यामध्ये, हे सुद्धा सगळे सांगतील की प्रत्येक मीटिंगमध्ये काय होतं। मग आजच्या मीटिंगचा निर्णय कोणता घेतलेला आपण? आजची मीटिंग कॅन्सल झाली, नंतर कधी मग आता 27 तारीख चालू मुद्द्यावर 27 काय झालं? आजची जी विशेष सभा आम्ही बोलवली होती त्या विशेष सभेच्या चारही विषयाच्या टिपण्या वेळेत उपलब्ध झाल्या नाही आणि म्हणून त्या टिपण्या उपलब्ध करून त्या विषयासंदर्भात नगरपालिकेचे विधितज्ञ, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी, नगरपालिकेचे लेखापाल यांचा अहवाल व त्या टिपण्या घेऊन ही सभा म्हणजे 27/7/2026 रोजी परत त्याच ठिकाणी 11 वाजता बोलवली। ज्यासाठी तुम्ही ही सभा बोलावली होती ते मुख्याधिकारी सीओ मॅडम तिथं उपस्थित नव्हत्या, त्यावर काय आपण सांगा? त्याचा सभेपूर्वी वैद्यकीय रजेचा अर्ज प्राप्त झाला, तोपर्यंत आम्हाला काही म्हणजे येणार नाही येणार याची काही कल्पना नव्हती, परंतु त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांनी उपमुख्याधिकारी यांना ती सभा अटेंड करण्याचे सांगितले। सर्वसाधारण सभेत आज काय विषय झाले? सर्वसाधारण सभेत जे अजेंड्यावर 14 विषय होते ते 14 विषयावर यथासांग चर्चा होऊन त्यातील बरेचसे विषय हे मंजूर झालेत आणि काही विषय दुरुस्त्यासह पुढच्या सभेत ठेवण्यासाठी 1-2 विषय सांगण्यात आले। बाकी पक्षधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ही जी सभा ही स्थगित झाली म्हणून, मुख्याधिकारी साहेब नसल्यामुळं। स्थगित नाही झाली, स्थगित म्हणता येणार नाही त्याला। आपण सर्व टिपण्या अहवालासह 27/7 रोजी ही सभा परत त्याच ठिकाणी बोलवलेली आहे, तहकूब करू। आजची ही सभा होती सर्वपक्षीय होती कशी? सर्व पक्षाचे नगरसेवक असतातच सर्वेला। शेगावचा विकास खुललेला आहे प्रत्येक ठिकाणी, गंदगी आहे, कचरा आहे। त्या संदर्भात सभेत चर्चा होऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही म्हणजे आदेश केलेत की मग याच्यापुढे जर या कामात दिरंगाई झाली तर प्रत्येकावर शोकास सुरुवातीला कार्य दाखवा नोटीस देऊ, नंतर कारवाईसुद्धा आम्ही करणार आहोत सभागृहाच्या माध्यमातून। संबंधित नगरसेवकांचं असं म्हणणं, त्यांचं मत आहे बाकी अधिकारी कर्मचारी आमच्याकडे ऐकत नाही, त्यांच्यासाठी आमच्यावर शोकॉज, त्यांच्या वेतनवाढी रोखणे हे ते करणे हे अधिकार आमच्याकडे सभागृहाकडे आहेत ना। त्या संविधानाचा उपयोग तुम्ही करणार आहात? बिलकुल 100%। कारण आता आम्ही भाजप महिला उपाध्यक्ष यांची प्रतिक्रिया घेतली, ते म्हणतात की निवडून आल्यापासून अधिकारी वर्ग काहीच ऐकत नाही, यावर आपलाही अंकुश नाही असं त्यांचं म्हणणं आहे। यावर काय सांगा? अरे ऐकत नाही अशातला भाग नाही, ऐकतात, परंतु ते जे दिरंगाई करत होते त्यांना ज्या मागील 4 वर्षात सवय पडलेल्या आहे त्यांना सुधारणा करण्यासाठी आम्ही 6 महिन्याचा कालावधी दिला, इथून पुढे आम्ही त्यांच्यावर कारवाई नक्कीच करू। यानंतर अधिकारी चुकला तर त्याच्यावर कारवाई जरूर होईल। जर अधिकारी चुकत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, कारण अधिकारी काही हा मालक नाही आहे।
आणि जनतेची कामंही झालीच पाहिजे. शेगाव नगर परिषदेच्या कामकाजाच्या संदर्भात संपूर्ण शहरात अशी चर्चा आहे की नगरसेवक, नगराध्यक्ष वर्सेस प्रशासकीय अधिकारी असा जो काही संस्था संघर्ष असेल कामाच्या बाबतीत तो दिसत आहे. तर जर समजा पुढेही सभा घेऊन मॅडम गैरहजर असल्या किंवा तेच ते परत घडत आलं तर मग आपली काय ठोस भूमिका राहणार आहे? सुट्ट्या घेऊन जर कोणी गैरहजर राहत असेल तर त्याचा आपली चौकशी करू. ते कारण खरोखर 100% खरं आहे का? खरं असेल तर त्याच्यावर कारवाई करणार नाही, खरं नसेल तर त्याच्यावर 100% कारवाई केल्या जाईल. शेगाव नगर परिषदेचे एक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा. मी मोनाली मॅडम घेते रजा. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.